राम राम शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत कांदा निर्यातीबाबत। मित्रांनो, कांदा निर्यात ही 20% घटलेली आहे। तर सध्या कोणत्या देशामध्ये निर्यात चालू आहे, आकडेवारी आपण पाहणार आहोत की मागील 2-4 वर्षामध्ये किती कांदा निर्यात झालेला आहे, या वर्षामध्ये कांदा किती निर्यात झालेला आहे, तसेच कांदा निर्यातीची आणखी जी काही माहिती आहे ती सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। मित्रांनो, कांद्याच्या निर्यातीत गेल्या काही काळात घट झाली आहे। निर्यात शुल्क जागतिक स्पर्धेत मागणी असून देखील निर्यातीत दीर्घकालीन धोरणाचा अभाव, बांगलादेश सरकारने कांदा आयातीवर शुल्क आकारले आहे, अशा अनेक कारणामुळे कांदा निर्यातीमध्ये तब्बल 20% घट झाल्याचे अपेडाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे। एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2023 या 8 महिन्याच्या कालावधीत 16,26,000 मेट्रिक टन कांदा निर्यात होऊन त्याद्वारे 3,359 कोटीचा व्यवसाय झाला होता। मात्र एप्रिल 2024 ते नोव्हेंबर 2024 या 8 महिन्यात कांदा निर्यातीतून 2,663 कोटी रुपयाचा व्यवसाय झाला असून जवळपास 696 कोटीचे नुकसान झाले असल्याचे अपेडाच्या आकडेवारीवरून दिसून येते। सरकारच्या कांदा निर्यातीबाबत धरसोड वृत्तीचे निर्यात व्यवसाय आणि यासंबंधीच्या घटकाला मोठा फटका यामुळे बसलेला आहे। कांदा हा देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे एक पीक आहे। केंद्राने कांदा निर्यातीला अनुकूल धोरण ठेवले असते तर निर्यातीत लक्षणीय वाढ झाली असती। मात्र स्थानिक गरज लक्षात घेता सरकारने निर्यातीवर बंधने घातल्याने कांदा दरावर आणि निर्यातीवर मोठे अडथळे निर्माण झाले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून कांदा निर्यातीच्या धडसोड वृत्तीमुळे परकीय बाजारपेठेत देशाचे स्थान डळमळीत होत आहे। चीन, इजिप्त आणि पाकिस्तानमधून कांद्याच्या उपलब्धतेमुळे भारताला फटका बसत आहे। यासाठी केंद्राकडून दीर्घकालीन निर्यात धोरण राबवणे आवश्यक असून कांद्यासाठी नवनवीन बाजारपेठा शोधणे गरजेचे आहे। मित्रांनो, पाहूयात कोणत्या प्रमुख देशामध्ये कांदा सध्या निर्यात होत आहे। बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, युनायटेड अरब, इंडोनेशिया, कतार, हाँगकाँग, कुवेत, व्हिएतनाम या प्रमुख देशामध्ये कांदा हा निर्यात झालेला आहे। मित्रांनो, कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर शुल्क आकारून लूट करण्यापेक्षा सरकारने व अधिकाऱ्यांनी आता स्वतःचा कांदा पिकवावा। कांदा पिकवायचा आम्ही आणि शुल्क लावून पैसे कमवायचे सरकारने, हे तर इंग्रज राजवटीपेक्षाही भयंकर काम सुरू आहे। सरकारने विना अटी व शर्तीशिवाय निर्यात पूर्णतः खुली केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भारत दिघोळे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी दिलेली आहे। तर केंद्र सरकारने आयात निर्यात धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधी आहे। सातत्याने कांदा पिकाबाबत घेण्यात येणाऱ्या या धरसोड वृत्तीच्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील देशाची पत घसरत असून शेतकरी तसेच व्यापारी यांना मोठा फटका बसत आहे, अशी प्रतिक्रिया सचिन होळकर, कृषीतज्ञ, लासलगाव यांनी दिली आहे। तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलंच असेल की निर्यातीमध्ये 20% घट ही गेल्या काही दिवसामध्ये आलेली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।